पुतळ्याचे स्मारक बांधणार आहेत महाराजांचं. इतका मोठा पुतळा असला आपल्या राजाचा, आपण आपल्या राजाला डोळे भरून नीट पाहू पण शकणार नाही. खरंच शोध कोठार. 2 दिवसांपूर्वीच ह्या पुतळ्याचं अनावरण झालं होतं. जर लहान मुलांना विचारलं, लहान मुलांना तर सोडून द्या, आपल्या जनरेशनच्या जरी कोणाला विचारलं तरी कोणीही सांगू शकणार नाही की हे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे म्हणून. फक्त त्याच्या खाली नाव आहे, त्या नावावरूनच फक्त ओळखलं जाऊ शकतो की हा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे. मान्य आहे की जग आता रोबोटिक होत चाललंय, पण याचा अर्थ असा नाही की इतिहाससुद्धा रोबोटिक होईल. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तो पुतळा नाही किंवा स्मारक नाही, तर त्याच्यामागे खूप मोठा इतिहास आहे. सिंहाच्या जबड्यात घालून हात, मोजीने दात, ही जात मराठ्याची. मित्रांनो, त्या पुतळ्याचं वर्णन सांगायचं झालं तर संभाजी महाराजांच्या शक्तीचं ते प्रदर्शन आहे. ते किती बलाढ्य होते हे त्याच्यावरून आपल्याला कळतं. तो स्मारक आहे तो रात्रीच त्या जागेवरून हलवण्यात आलेला आहे आणि नगराध्यक्षांनी त्याबाबत दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आहे. ही चांगलीच गोष्ट आहे. आणि इतकंच नाही तर त्या जागी एक नवीन स्मारक उभारण्यात येईल असं त्याने आश्वासन सुद्धा दिले. पण ज्यावेळी ते रोबोटिक स्मारक उभारलं तेव्हाच जर त्या चुकीची जाणीव झाली असती तर आज ही अशी वेळ आली नसती. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एवढंच की एखादा इतिहास जर डावलायचा असेल तर तो योग्य पद्धतीने पडताळला पाहिजे, नाहीतर त्याचे खूप वाईट परिणाम होतात. त्याचं एक छोटंसं उदाहरण.